वेलकम बॅक ऑल ऑफ यू. पाठीमागच्या लेक्चरला आपण डाल्टन्स लॉ शिकलो होतो, त्याच्या अगोदर रॉल्स लॉ शिकलो होतो, बरोबर. आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहे कंपोजिशन ऑफ वेपर फेज, ज्या पॉईंटवरती जेई नीट सीईटीला आणि बोर्डला देखील बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेले आहेत. काय शिकणार आहे आपण? कंपोजिशन ऑफ वेपर फेज. कंपोजिशन ऑफ वेपर फेज. आता कंपोजिशन ऑफ वेपर फेज म्हणजे नक्की याच्यामध्ये काय शिकायचं? तर कसं आहे बघ, आपण असं सोल्युशन घेतलंय ज्याच्यामध्ये दोन लिक्विड आहेत, बरोबर का? ए आणि बी. समज हे रेडनं आपण ए दाखवलं, सोल्युशन आहे सोल्युशन, दुसरं ब्लॅकनं दाखवलं, किंवा A1 A2 पण म्हणू शकतो आपण याला. ओके, हे रेड आहे, याला आपण A2 म्हणलं, आणि जे ब्लॅक आहे त्याला आपण काय म्हणूया? A1 म्हणूया. काय म्हणूया? A1. हे दोन्ही पण लिक्विड आहेत आणि दोन्ही पण होलाटाईल लिक्विड आहेत, म्हणजे उडून जाणारे व्हेपर्स तयार करणारे लिक्विड आहेत. दोन्ही पण व्हेपर्स तयार करणारे लिक्विड असल्यामुळं हे दोन्ही पण वरती व्हेपर्स तयार करणार. बरोबर, अशा पद्धतीनं. मग जर खाली सोल्युशन आहे म्हणजे एचं काही A1चं काहीतरी प्रमाण असणार आणि A2चं काहीतरी प्रमाण खालच्या सोल्युशनमध्ये आहे, म्हणजे तिथं आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो, बरोबर का? आणि हा पॉईंट आपण एक्सप्लेन पण केला. x1 म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन सोल्युशन. मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन सोल्युशन, सोल्युशनमध्ये खाली. आणि x2 म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन सोल्युशन. x2 म्हणजे काय? A2चा मोल फ्रॅक्शन सोल्युशनमध्ये. म्हणजे सोल्युशनमधले मोल फ्रॅक्शन आपण कशाने दाखवतोय? x न दाखवतोय, x1 x2. आणि वेपरमधले मोल फ्रॅक्शन आपण कशाने दाखवतोय? y1 y2. बरोबर का? आता इथं थोडंसं मी छोटं दाखवतो म्हणजे वरती पॉईंट लिहिता येतील. वेपर स्पेसमध्ये काय असणार? y1 म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन वेपर फेज. कुठं? वेपर फेजमध्ये. आणि हेच आपल्याला काढायचं आहे युजिंग डाल्टन्स लॉ. हेच आपल्याला काढायचं आहे. आणि y2 म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन वेपर फेज. मोल फ्रॅक्शन ऑफ A2 कुठं? वेपर फेजमध्ये, इन वेपर फेज. बरोबर का? म्हणजे वेपर फेजमधलं कंपोजिशन इथं सांगतोय आणि लिक्विड फेजमधलं कंपोजिशन आपण खाली दाखवतोय. सोल्युशन मधलं कंपोजिशन x1 x2 न मोल फ्रॅक्शन, वेपर फेज मधलं मोल फ्रॅक्शन y1 y2 न दाखवतो, A1 आणि A2चं रिस्पेक्टिव्हली. मग इथं काय असणार आपले? जरा पुसले गेले मोलिक्यूल. असं काहीतरी कंपोजिशन आहे, बरोबर. म्हणजे वर पण काय आहे? A1 A2 वर पण आहे आणि A1 A2 खाली पण आहे. खाली लिक्विड फेजमध्ये आहे, सोल्युशन फेजमध्ये आहे, आणि वरती वेपर फेजमध्ये. आणि आपल्याला हेच काढायचं आहे. आता रॉल्स लॉ आठवा. रॉल्स लॉ आठवत आहे का कोणाला? गुड, सगळ्यांना आठवत आहे, चांगली गोष्ट आहे. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकलोय. काय सांगतो सांग रॉल्स लॉ? पार्शियल प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कंपोनंट अकॉर्डिंग टू, मी इथं लिहितो खाली, अकॉर्डिंग टू, वरती इथंच लिहितो, अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ.
काय सांग रॉल्सला सांगतो, पार्शियल प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट अँड इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. बरोबर का. सेम गोज फॉर P2. P2चं काय येते बघ, P02 इंटू x2. हे ऑलरेडी शिकवलेलं आहे, म्हणजे हे लेक्चर बघण्या अगोदर तुम्ही अगोदरचं लेक्चर बघितलेलं पाहिजे, म्हणजे ऑलरेडी. ओके, हे झालं अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ. आता डाल्टन्स लॉ काय सांगतं, डाल्टन्स लॉ. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ आपण वेपर फेज ब्लूनं दाखवूया आणि सोल्युशन फेज ब्लॅकनं दाखवूया. आता तसंच झालंय. पार्शियल प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन, म्हणजे हा पण P1चाच फॉर्म्युला आहे, हा पण P1चा फॉर्म्युला आहे, फक्त रॉल्स वापरतो सोल्युशनमधलं मोल फ्रॅक्शन आणि डाल्टन वापरतो व्हेपर फेजमधलं मोल फ्रॅक्शन, जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कंपोजिशन ऑफ व्हेपर फेज. बरोबर. मग इथं काय येते बघ, काय काय सांगितलं होतं लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं, सगळ्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये बघा डाल्टन्स लॉ पूर्ण शिकवला, एक्सप्लेन केला, डेरिवेशन वगैरे, आणि तुम्हाला सांगितलं डाल्टन्स लॉमध्ये काय लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या. पहिली गोष्ट कोणती, टोटल प्रेशर हे पार्शियल प्रेशरची बेरीज असते, ते काय कॉमन सेन्स आहे. आणि दुसरं काय, पार्शियल प्रेशर कसं काढायचं, पार्शियल प्रेशर ऑफ एनी गॅस इज इक्वल टू काय, पार्शियल प्रेशर ऑफ एनी गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर इनटू इट्स मोल फ्रॅक्शन. करेक्ट. मग काय येणार बघ, टोटल प्रेशर इंटू इट्स मोल फ्रॅक्शन Y1, कारण वेपर फेजसाठी असतं ना डाल्टन्स लॉ. सेम तसं P2 इज इक्वल टू काय येणार बघ, P2 वेपर प्रेशर टोटल प्रेशर इंटू इट्स मोल फ्रॅक्शन. समजते, टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन डाल्टन्स लॉ असतो, आणि रॉल्स लॉ काय असतो, वेपर प्रेशर इन प्युअर फेज इंटू मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. इथं मोल फ्रॅक्शन इन द वेपर फेज. आता जर या दोघांना आपण एकत्रित केलं, तर आपल्या लक्षात काय येतंय बघ, P1चा हा पण फॉर्म्युला आहे आणि P1चा हा पण फॉर्म्युला आहे. हा पण फॉर्म्युला म्हणजे LHS सेम असेल तर RHS काय असणार, सेम असणार. RHS काय असणार, सेम. आपण याला इक्वेशन नंबर पण देऊ शकतोय. याला समज मी 1 म्हणलं, याला 2 म्हणलं, याला 3 म्हणलं आणि याला 4 म्हणलं. म्हणायची काय गरज नाही, कारण बघूनच कळते तरीसुद्धा. ठीक आहे. याला काय म्हणलं, 4 म्हणलं. P1 आणि P1 म्हणजे फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 आपल्या काय लक्षात येते बघ, 1 आणि 2 वरून. P1चा फॉर्म्युला P टोटल प्रेशर इंटू Y1 आणि P1चा फॉर्म्युला P01 इंटू X1. LH सेम आहे, RHS काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे काय आलं बघ, P इंटू Y1 इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ 1 इंटू X1. बरोबर. आणि आपल्याला काढायचं आहे काय, टायटल काय आहे, कंपोजिशन ऑफ वेपर फेज. कंपोजिशन ऑफ वेपर फेज. बरोबर. वेपर फेजचं कंपोजिशन काढायचं, म्हणजे काय काढायचं आहे, Y1 इथं काय काढला पाहिजे, Y1, आणि नंतर काय काढायचं आहे, Y2. मग आता मला सांग, Y1 इज इक्वल टू काय येणार, Y1 इज इक्वल टू P01 इंटू X1. बरोबर. आणि हे फक्त खाली आले इथं P. हा झाला फॉर्म्युला. इतकं सोपं आहे. बरोबर. पण हे कळायसाठी तुला आधी रॉल्स लॉ माहीत पाहिजे होता आणि डाल्टन्स लॉ माहीत पाहिजे होता, आणि म्हणून त्याचे सेपरेट व्हिडिओ लेक्चर मी बनवलेले आहेत. बरोबर का. अगोदर रॉल्स लॉ घेतला, त्यानंतर डाल्टन्स लॉ घेतला, आणि आता दोघं एकत्र शिकतोय. सिमिलरली फ्रॉम 1 and 3 पाहिजे इथं, फ्रॉम 1 and 3, फ्रॉम 2 and 4, फ्रॉम 2 and 4. या इक्वेशनला 2ला बघ आणि इक्वेशनला 4ला बघ. LHS सेम आहे, मग RHS पण काय पाहिजे, सेम पाहिजे. मग काय येणार बघ, P2 इज इक्वल टू, नाही P2 नाही, P इंटू Y2 इज इक्वल टू P02 इंटू X2. P02 इंटू X2. मग काय होणार बघ, आपल्याला काय काढायचं आहे, Y2 काढायचं. मग Y2चा काय फॉर्म्युला आला, Y2चा फॉर्म्युला P02 इंटू X2 अपॉन P. झालं. याच्याच क्वेश्चन येतात. म्हणजे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारताना कंपोजिशन ऑफ वेपर फेज विचारतात, म्हणजे Y1 आणि Y2 काढायचं असतं.
तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. y1 म्हणजे काय, P01 x1 अपॉन p. इथं जर तुम्हाला काही क्लिअरिटी नसेल तर मी काय सांगितलं बघ, हे बघ y1चा अर्थ सांगितला आहे, P01चा आपण अर्थ रॉल्स लॉमध्ये शिकलो. P01 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर A1. x1 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. आणि P म्हणजे काय असतं, P म्हणजे टोटल प्रेशर असतं. P म्हणजे काय असतं, P1 प्लस P2 असतं. P म्हणजे P1 प्लस P2 असतं, बरोबर का. आणि P1चा फॉर्म्युला हा असतो, P2चा फॉर्म्युला हा असतो. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे P कुठून आलं, हे P काय घ्यायचं असतं, P काय घ्यायचं असतं, P1 प्लस P2 घ्यायचं असतं, बरोबर. अशा पद्धतीनं हा पॉईंट आहे कोणता, कंपोजिशन ऑफ वेपर फेज. तुम्हाला हे सगळं डेरिव्हेशन समजून घ्यायचं आहे, पण लास्टला हे 2 फॉर्म्युले पाठ करायचे. मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट इंटू इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन डिवायडेड बाय टोटल प्रेशर. हा लक्षात, इतकं सोपं आहे. ओके, पण हे समजून घेऊन पहिल्यांदा रॉल्सला समजलेला पाहिजे तुम्हाला. रॉल्सला काय सांगतो, पार्शियल प्रेशर सांगतो सोल्युशनचा वापर करून आणि प्युअर प्रेशरचा वापर करून. डाल्टन्स लॉ काय सांगतो, पार्शियल प्रेशर सांगतो, फक्त कशाचा वापर करून, टोटल प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज याचा वापर करून. म्हणजे रॉल्स लॉ सोल्युशनसाठी, डाल्टन्स लॉ वेपर फेजसाठी, पण दोघं पण एकच गोष्ट सांगतात. मग ते आपण इक्वल करतोय आणि डेरिव्हेशन काढतोय. ओके, इतकं सोपं आहे. तुम्हाला हे फक्त एक फॉर्म्युला पाठ कर, दुसरा आपोआप होतोय. 1च्या ऐवजी फक्त काय घ्यायचं, 2 घ्यायचं. लक्षात. अशा पद्धतीनं हा कंपोजिशन ऑफ वेपर फेज पॉईंट आहे. मी साईडला थांबतो, तुम्ही लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके, ठीक आहे, लिहून झालं, व्हेरी गुड. ह्याच्यानंतर आपण रॉल्स लॉ आणि डाल्टन्स लॉचा मिळून म्हणजे कंपोजिशन ऑफ वेपर फेज किंवा वेपर प्रेशर कसं काढायचं याचे न्यूमरिकल्स घेणार आहे. ठीक आहे, न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.